हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे निसर्गाचा अनुभव आणि ऐतिहासिक धडा. तर चला मग. तर आज आपण एक अशा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रवासाला निघालो आहे जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र येतो. हो, आज आपण भेट देणार आहे जागतिक वारसा स्थळ असलेले महाराष्ट्राचे अभिमानाची आणि प्राचीन वास्तुकलेची अद्भुत ऐतिहासिक असलेली अजिंठा लेणी. तर आज आलो होतो आम्ही अजिंठा लेणीला आणि तुम्ही अजिंठा लेणीला बघू शकतात. खूप अशी ट्रॅफिक पण तर होतीच आणि खूप अशी गर्दी पण होती. तुम्हाला गाड्यावरून तर कळालंच असेल की आज अजिंठा लेणीला किती गर्दी आहे. आम्ही अगोदर गाडी पार्किंगला लावली, नंतर निघालो अजिंठ्याच्या दिशेने. पानी का बॉटल, मैंगो, फ्रूटी, कोल्ड ड्रिंक, गॉगल्स. चला, अगोदर थोडी काही खरेदी वगैरे झाली आणि इथून पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन टाकायच्या सोबतच. अजिंठा लेणी बघायला जात असेल तर इथूनच पाणी वगैरे घ्या. आणि चला, आता इकडे आपण निघालो होतो बस स्टॉपला. तिथं आपण तिकीट वगैरे काढणार आणि बसने आपण अजिंठा लेणी बघायला जाणार. आणि रविवार म्हणलं की आता सगळीकडेच गर्दी आहे आता निसर्ग बघण्यासाठी. तुम्ही रविवारला कुठे पण फिरायला जा, तुम्हाला गर्दी ही दिसेलच. आणि हे बघा, अजिंठा लेणी बघायला पण एवढी गर्दी होती. बाप, गाइड का जरूरत नहीं. नंतर 1.5 तासानंतर फायनली आमचा पण नंबर लागला बससाठी. आणि तुम्ही गर्दी बघू शकतात, किती सारी अशी गर्दी होती. आणि चला, ह्या गर्दीला बाय बाय करून आम्ही बसलो तो बसमध्ये. आणि तुम्ही निसर्ग बघू शकतात, किती छान असा वाटत होता. आणि हे सुख फक्त आपल्याला पावसाळ्यातच बघायला मिळतं. चला, नंतर आलो आपण अजिंठा लेणीजवळ. इथे काही फोटो वगैरे शूट झाले. आणि नंतर परत इथं तिकीट काढावं लागतं. आणि हा नक्षा अजिंठा लेणीचा. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर हे नक्की वाचा. म्हणजे तिकीटला पण इथं लाईन होती. तिकीट काढूच तर आम्ही हे वाचून पण घेतलं. नंतर इथं चेक केलं जातं तिकीट, नंतर समोर जाऊ देता. नंतर परत आपली एक चेकिंग होते. चला, आता फायनली आपण हे धबधबा आणि अजिंठा लेणी बघण्यासाठी इथं तयार आहे. नंतर तुम्ही इकडं माकडाचे पिल्ले पण बघू शकतात. आणि जर तुम्ही खायला वस्तू वगैरे सोबत आणत असाल ना तर व्यवस्थित आणा. म्हणजे फुल डेअरिंगने आपल्यापासून ह्या वस्तू घेऊन टाकतात खाण्यापिण्याच्या.
आणि चला आता आपल्याला इकडं चीन आणि फॉरेनर खूप बघायला मिळतात. चला इथून प्रवास झाला आता लेणी बघण्यासाठी, म्हणजे आपण इकडं लेणीकडे जातो. घेतला. आणि चला त्यांना वरती पायऱ्या चढायला प्रॉब्लेम येतो ना, त्यांच्यासाठी पण इथं सुविधा केलेली आहे. इथं त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. आणि इथली शांतता आणि खळखळ पाण्याचा आवाज, हिरवगार वनराई आणि मन प्रसन्न करणारा परिसर पाहून जणू वेळ इथंच थांबला होता आमच्यासाठी. तर नंतर आम्ही तर तिकीट काढले. परत इथं तिकीट एकदा चेक करून घेतात आणि हे तिकीट फेकून देऊ नका, 2-4 वेळेस ते चेक करतात. सर्व आणि इथं लेणीच्या कुशीतून वाहणाऱ्या ह्या नदीचं पाणी मनाला शांतता, एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. आणि हे बघा, ह्या लेणीच्या कुशीतून असं एक नदी वाहत होती. ते शूज काढणं पडतं, मग ते शूज दोरी पकडून दे तुम्ही याला, तरी याला लटको ना. मी आयडिया सांगतो तुला. नंतर इथून आम्ही लेण्या बघण्यासाठी सुरुवात केली. आणि अजिंठा लेणी ही प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित असून इथली गुहामध्ये असलेली बुद्ध शिल्पे, चित्र आणि हस्तकला ही प्राचीन भारतीय कलाकाराचे कौशल्याची उत्तम साक्षरता देते. हजारो वर्षापूर्वी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय दगड कोरून तयार केलेली ही शिल्प खरोखरच अवाक करणारी आहे. आणि आताच्या आपल्या कलियुगामध्ये आपण साधं एक घरसुद्धा बांधलं तर ते एका वर्षाने त्याला क्रॅक जातात किंवा पाणी गळतं, असं आपलं प्रॉब्लेम आहे. पण तेव्हा जे हजारो वर्षापूर्वी हे कोरीव काम केलं आहे ना, तिथं अजून क्रॅक काय, साधं पाणी पण त्याच्यामधून पाझरत वगैरे नाही, एवढं असं मजबूत काम त्यांनी केलेलं आहे. इथं आपल्याला 28 बौद्ध लेण्या बघायला मिळतात. आणि प्रत्येक बौद्ध लेणीची प्रत्येक वेगवेगळी स्टोरी आहे. तर ती खरंच खूप ऐतिहासिक गोष्ट जर जाणून घ्यायची असली ना, तर तुम्ही इथं एक गाईड वगैरे पण लावू शकतात. ते एकदम आपल्याला व्यवस्थित सांगतात की कधी काय घडलं, केव्हा काय, कुठं काय प्रॉब्लेम आली होती, म्हणजे कोणत्या गोष्टी केव्हा घडल्या हे आपल्याला ते पूर्णपणे व्यवस्थित सांगतात. किंवा तुम्ही तिथून एक पुस्तक पण घेऊ शकतात.
आणि हेच ते कौशल्य आपण बघायला आलोच पाहिजेत. म्हणजे बारकाईने तिथं कोरीव काम झालेलं आहे त्या लेणीचं. आणि नंतर असे छोटे छोटे तिथं धबधबे पण पडत होते. आणि या पावसाने फुलं पण बघा किती छान असे बहरले होते. चला आता आपण निघालो होतो खालच्या दिशेने. आणि हीच ती नदी जी लेण्यांच्या कुशीमधून वाहते. चला नदी बघितल्यानंतर आलो वरती, परत वरच्या दिशेने जायचं होतं धबधबा बघण्यासाठी. तर अगोदर इथं पोटपूजा केली. आणि हे मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की हे सोन्याच्या भावामध्ये इथं विकतात. नंतर इथं पोटपूजा केल्यानंतर निघालो वरती. आणि जर तुम्ही आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत विकेंडला कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल ना, तर ही अजिंठा लेणी तुमच्यासाठी एक उत्तम आणि परफेक्ट ठिकाण आहे. इथं आल्यावर ऐतिहासिक ओळख तर होतेच, पण सोबत निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ आपण इथं घालवू शकतो. वरती आल्यानंतर आम्ही इथं भेळ घेतली आणि भेळ खाता खाता धबधबा पण बघितला. आणि तो धबधबा बघता बघता मन कधी रमून तिथं गेलं माहितीच म्हणजे वेळ कधी निघून गेली कळालंच नाही. आणि असा हा अजिंठ्याचा धबधबा आता इथं सुरू झालेला आहे. म्हणजे पाऊस आता बऱ्यापैकी पडतोय, तर अजिंठा लेणीचा पण धबधबा इथं सुरू झाला. चला मग समोर पण एक ताई बसल्या होत्या काकडी घेऊन. नंतर आम्ही त्यांच्याकडून काकड्या घेतल्या आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारत मारत काकड्या पण खाल्ल्या.
नंतर आलो परत खालच्या दिशेने, म्हणजे आता नदीतलं पाणी खेळायचं राहिलं होतं मुलांचं. त्यांचं चालू होतं की आम्हाला तिथं जाऊ द्या. नंतर आम्ही तिकडे गेलो. इथं बनवली ती अशा आणि मुलांनी पण थोड्या वेळ इथं पाण्यामध्ये एन्जॉय केला. आम्ही पाणी खेळता खेळताच आम्हाला खेकड्या दिसला, तर आमची ती पण पकडण्याची तयारी होती आणि तो आम्ही पकडला पण. आणि थोड्या वेळाने परत सोडून दिला. इकडे कोणी हे मी सोडून तिकडे गुडगुड्या सोड. अरे बाप. चला मग आता झाला आमचा परतीचा प्रवास सुरू. इथून पूर्ण दिवसभर अशी अजिंठा लेणी आम्ही एक्सप्लोर केली. फोटो बना के देते 50 रुपीज में फोटो मिलेगा. पकडू नाही शकली मला. आणि प्रत्येक माणसाचं दीर्घ आयुष्य असावं ह्या वडाच्या झाडासारखं. नंतर परतीचा प्रवास पण सुरू झाला होता. परत तिथं पण एक रांग लावावं लागते, म्हणजे बसमध्ये बसण्यासाठी. तिथं पण खूप अशी गर्दी होती. आणि नंतर बघा कोणीतरी भेळ घेऊन चाललं होतं, त्यांच्यापासून यांनी हिसकावून घेतली आणि दोघं छान असे भेळ खायला लागले होते. 2 माकडं. जे भी खायला आता लिहिली होती. फोन हिसकून घेईन ना. मजा कसं वाटेल तर हिसकलं टाका. नंतर 1 तासाने परत बस आल्या. नंतर निघालो आम्ही. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आणि अजिंठा लेणीचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या मुलांना पण ह्या ऐतिहासिक गोष्टी नक्की दाखवा. आणि जे कोणी रविवारचं आलं असेल त्यांना माहितीच असेल की संध्याकाळी अजिंठा लेणीला खूप अशी ट्रॅफिक होते. आणि त्या ट्रॅफिकमधूनच निघायलाच आम्हाला 1.5 तास लागला होता. आणि ती ट्रॅफिक चालली होती 11:30 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळच्या 5 वाजेपासून तर 11:30 वाजेपर्यंत खूप अशी ट्रॅफिक होती. तर चला मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.